नमस्कार. आज आपण सुखदुःखावर थोडंसं चिंतन करूया. आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेक ग्रंथामध्ये या सुखदुःखावर संत महापुरुषांनी मार्गदर्शन केलेलं आहे. सुख म्हणजे काय आणि नेमकं दुःख म्हणजे काय याची व्याख्या अशा प्रकारे करण्यात आलेली आहे की जी गोष्ट आपल्याला अनुकूल अशा प्रकारची संवेदना देत असते ती सुख आहे आणि जिच्यामुळं प्रतिकूल अशा प्रकारची संवेदना आपल्यामध्ये निर्माण होतात ते दुःख आहे. म्हणजे सुखाची अशी एक काही व्याख्या नाही की फलानी गोष्ट अशी घडली किंवा अशी परिस्थिती, असं विशिष्ट शब्दामध्ये सुखाची कुठे व्याख्या नाही. परंतु अनुकूल वेदनीयम सुखम प्रतिकूल वेदनीयम दुःखम अशा प्रकारे त्याचं मार्गदर्शन आहे त्याच्याविषयी. म्हणून मानवी जीवनाचा सुखदुःख हे द्वंद्व अतिशय विचार करण्यासारखं आहे. कारण या द्वंद्वामध्ये नाही असा मनुष्यच नाही. म्हणून आपलं वैयक्तिक जीवन समोर ठेवून आपण सुखदुःखावर विचार करायला पाहिजे. कारण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये जोपर्यंत आपण डोकावून बघत नाहीत तोपर्यंत कितीही मोठी चर्चा जरी आपण केली, एक कितीही मोठा अभ्यास आपण केला तर तो एक केवळ बौद्धिक विलास असेल. एक विचाराचा एक असं महान मोठं एक प्रस्थ उभा करून त्याच्यामध्ये उत्तरही आपल्याला मिळतीलही त्या विषयावरची, पण त्याचा आपल्या जीवनाला उपयोग काय होणार आहे. म्हणून माझा असा आग्रह असतो की माणसाने कोणताही तत्त्वज्ञानाचा विषय समजून घेत असताना स्वतःच्या वैयक्तिक जीवनाशी त्याची त्या ठिकाणी तुलना केली पाहिजे आणि कुठे हा विषय मला त्या ठिकाणी साधतो कुठे साधत नाही अशा पद्धतीने त्याचा विचार केला पाहिजे. कारण शेवटी तत्त्वज्ञानाचा अभ्यास कशासाठी आहे? आपल्या जीवनाला उत्तरोत्तर त्या ठिकाणी विकसित करण्यासाठी आणि योग्य अशा प्रकारे बनविण्यासाठी, जीवनाचा एक योग्य दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी तर आपण अशा प्रकारे तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत असतो. आणि म्हणून याही सुखदुःखाचा विचार करत असताना आपण आपल्या स्वतःचं प्रत्येकाने वैयक्तिक जीवन आपल्या जर डोळ्यासमोर ठेवून आपण जर या विषयाचा विचार करू शकलो तर ते अतिशय फायद्याचं होईल आपल्याला आणि तो विषय म्हणजे एक आपली साधनाच होईल असं त्या ठिकाणी मला वाटतं. आता सुखदुःखाची घटना मानवी जीवनामध्ये नेहमी घडत असते. म्हणजे कधी सुखाचा क्षण चालू आहे, कधी दुःखाचा क्षण चालू आहे, पण या दोन्हीपैकी सुखही जास्त काळ टिकत नाही आणि दुःखही जास्त काळ टिकत नाही. हे मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. कारण सुख झालं म्हटल्यानंतर त्याचा एक विशिष्ट कालावधी आहे. समजा एक काही उत्साहाचं वातावरण, काही कार्यक्रम आहे आपल्या घरी, माणूस सुखावून जातो आणि एक सुखाचा आलेख त्याच्या जीवनामध्ये वाढत जातो आणि तो कार्यक्रम संपला की मग मात्र तो त्या ठिकाणी पूर्ववत नॉर्मल स्थितीला येतो. दुःखाचं एखादं उदाहरण घेऊया की जीवनामध्ये एखादी दुःखद घटना घडली तर माणूस व्यथित होतो आणि हळूहळू पुन्हा त्या ठिकाणी काही दिवसानंतर 4 दिवसानंतर नॉर्मल होतो. आता या ठिकाणी पहा, सुखही वाढत गेलं आणि आपण नॉर्मल झालो, तसं दुःखातही दुःखाची तीव्रता वाढत गेली आणि आपण नॉर्मल राहिलो. मग याच्यावरून एक गोष्ट सिद्ध होते की आपल्या मूळ स्थितीपासून सुख जर आपल्याला वर घेऊन जात असेल तर पुन्हा आपण त्या नॉर्मल स्थितीला येतो आणि दुःख जर आपल्याला खाली घेऊन जात असेल, आपण कल्पना करू,
तर तेही पुन्हा आपण नॉर्मल स्थितीला येतो. म्हणजे आपल्या नॉर्मल स्थितीपासून जी गोष्ट आपल्याला काही काळ अशा प्रकारे सुखद किंवा काही काळ दुःखद घेऊन जाते, अशा प्रकारे स्वतःची अवस्था त्या ठिकाणी माणसाला बदलत असलेली दिसून येईल. अशा प्रकारे हे सुखदुःख आपल्या जीवनाला प्रभावित करत असतात. म्हणजे हे दोन्हीही कायम राहणाऱ्या गोष्टी नाहीत, ह्या बदलणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून सुख जर उजव्या बाजूला गेलेला झोका असेल तर दुःख हा डाव्या बाजूला गेलेला, परंतु प्रत्येक झोका परत येणाराच आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक गोष्ट नक्की होते की ज्याप्रमाणे एखादी ऊन यावे किंवा एखादी सावली यावी, ती जशी काही काळ राहावी आणि नंतर जावी, तर अशा प्रकारे हे सुखदुःख आहेत. आणि म्हणूनच या सुखदुःखाला आध्यात्मिक भाषेमध्ये क्षणिक असं म्हटलेलं आहे. कारण एक क्षण हे ते समजावण्यासाठी त्यांनी सांगितले, परंतु त्याचा अर्थ असा आहे की काही काळापुरतं ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतात. मग अशा प्रकारे येणाऱ्या आणि जाणाऱ्या गोष्टीमध्ये मनुष्य त्या ठिकाणी स्वतःला गुंतून घेतो आणि तो त्या सुखदुःखासोबत त्याचे त्या ठिकाणी जीवनामध्ये कालवा चालू असते. म्हणजे सुख आला की तो वेगळ्या प्रकारे प्रभावित होणार, त्याला थोडासा अहंकार येणार आणि त्या सुखामध्ये तो त्या ठिकाणी सगळं विसरून जाणार. आणि तसाच प्रकार दुःखामध्ये घडतो. परंतु ही जर टिकणारी गोष्ट नसल्यामुळे आपल्याला या ठिकाणी हा विचार करायचा आहे की सुखाच्याही मागं जाणं हा काही शहाणपणा म्हणता येणार नाही. आणि दुःखाने सुद्धा व्यथित होणं, दुःखाच्या बी तीव्रतेचा प्रभाव स्वीकारणं हा बी काही शहाणपणा म्हणता येणार नाही. कारण ज्या गोष्टीतून आपल्याला परत यायचंच आहे नॉर्मल स्थितीवर, तर आपली नॉर्मल स्थिती मग जी गोष्ट भंग करते, मग ते सुख असो किंवा दुःख असो, तर ती न सोडली पाहिजे आपण. हे आपल्याला जमलं पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो, परमरहस्यामध्ये मन्मथ माऊली कशा प्रकारे मार्गदर्शन करतात बघा. सुख झालिया फुगेना, दुःख झालिया उतरेना, कळी काळासी तो भेना, निष्ठेचे नि बळे. म्हणजे सुखाने फुगून जाणार नाही आणि दुःखाने त्याचा चेहरा उतरणार नाही. म्हणजे त्यांनी काय मार्गदर्शन केले, अत्यंत काळजीपूर्वक आपण हे संत विचार ऐकला पाहिजे आणि आपल्या अंतःकरणामध्ये तो जपला पाहिजे. काय म्हणतात की सुखाने ते जागा सोडत नाही, फुगून जात नाही, त्याला काय अहंकार येत नाही किंवा बडेजावपणा दाखवत नाही, शेखी मिरवत नाही. म्हणजे सुखाचा जो परिणाम येणार आहे माणसाला, विशिष्ट तऱ्हेनं प्रतिक्रिया जी सुखामध्ये घडत असते माणसाची, ती त्या ठिकाणी काही घडण्याची गरज नाही. सुखामध्ये संयम ठेवा, त्याच्याबरोबर वाहत जाऊ नका. आणि त्याचप्रमाणे सुख झालिया फुगेना, दुःख झालिया उतरेना. म्हणजे दुःखाने जी निराशा येणार आहे, ती निराशा त्या भक्तामध्ये येत नाही, की त्या आध्यात्मिक पुरुषामध्ये ते येत नाही. म्हणजे हा क्षणिक मनाचं परिवर्तन करायला लावणाऱ्या जे ह्या दोन गोष्टी येतात, त्याच्यामध्ये हा आध्यात्मिक माणूस संयम बाळगून असतो. सुखाचाही प्रभाव त्याच्यावर पडत नाही आणि त्याने येणारी प्रतिक्रिया त्याच्यामध्ये येत नाही, आणि दुःखाचाही प्रभाव पडत नाही आणि दुःखाने येणारी प्रतिक्रिया त्याच्यामध्ये येत नाही. तो मध्ये म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये स्थिरता कायम राहते, असा त्या समजावण्याच्या पाठीमागचा भाव आहे. आता ही गोष्ट परमरहस्यातच सांगितली अशी नाही, प्रत्येक शास्त्रामध्ये सुखदुःखे समे कृत्वा असं भगवद्गीतेत सांगितलं आहे. किंवा सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे, लाभालाभनं धरावे म्हणा माझे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. तर सांगण्याचं तात्पर्य काय की हे द्वंद्व आहेत दोन्ही, ही जीवनामध्ये येतात, परंतु हे आल्यानंतर ज्यांचं अंतःकरण स्थिर राहतं, कारण तो पाहू शकतो की हे सुख आलेलं आहे, तो काही काळ राहणार आहे
आणि पुन्हा जाणारच आहे. आणि दुःख आलं तरी त्याला ह्या गोष्टीची खात्री आहे की हे दुःख काही काळ राहणार आहे आणि पुन्हा जाणार आहे. विशेष म्हणजे काय, सुखाची किंवा दुःखाची पहिल्या क्षणी तीव्रता खूप असते आणि नंतर ती हळूहळू त्या ठिकाणी ओसरायला लागते आणि एकदम कमी होते, एकदम नाहीशी होते. तसंच दुःखाचं आहे. दुःखाची घटना घडली त्यावेळेस दुःखाची मॅक्झिमम तीव्रता असते आणि त्याच्यानंतर मात्र ते हळूहळू नॉर्मॅलिटीवर येते. म्हणजे सुखाने हुरळून जाणे आणि दुःखाने खचून जाणे हा अगदीच सामान्य गुण झाला. हा अगदीच अज्ञानी म्हणलं तरी चालेल की हा गुण झाला. परंतु सुखाचाही मध्ये स्थिर आणि दुःखामध्ये स्थिर अशा प्रकारची द्वंद्वामध्ये स्थिर होण्याची ज्यावेळेस भूमिका माणसाला जमू लागते, ज्यावेळेस त्याच्या पाठीमागचा हा विचार माणसाला पटतो, ही समज माणसाची दृढ होते की सुखदुःख हे ओणसावलीसारखे येणार जाणार आहेत. त्याच्यामुळे माझ्या स्वतःमध्ये काही परिवर्तन नाही झालं पाहिजे ह्याच्यासाठी जो सावधान असतो तो व्यक्ती काही दिवसाच्या अभ्यासानंतर मात्र सुख आणि दुःखामध्ये स्वतःला समान ठेवण्याचं, स्थिर ठेवण्याचं तंत्र त्याला त्या ठिकाणी निश्चितच जमू लागतं. आणि म्हणून जीवनामध्ये ज्यावेळेस या परिवर्तनशील गोष्टीमध्ये एक कायम स्थिरता आपल्या मनाची ठेवण्याचा अभ्यास ज्यानं केलेला आहे तर त्याला जीवनाच्या बाकी द्वंद्वामध्ये सुद्धा अशा प्रकारची स्थिरता ठेवता येते. म्हणजे यश असो, अपयश असो, मान असो, अपमान असो, शीत उष्णता असो, अशा प्रकारे कोणती लाभहानी अशा प्रकारचे कोणतेही द्वंद्व असो जीवनामध्ये तर त्या द्वंद्वामध्ये एक नॉर्मॅलिटी माणूस त्या ठिकाणी जपू शकतो. अशा पद्धतीचा हा अभ्यास माणसाला आध्यात्मिक जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून सगळे ग्रंथ याच्याविषयी आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं जीवनामध्ये अशा प्रकारचा अभ्यास केला पाहिजे आणि स्वतः आपल्या जीवनामध्ये त्या स्थिरतेचा ज्यावेळेस तो अनुभव करेल त्यावेळेस त्याला असं लक्षात येईल की माझी नॉर्मल जी स्थिती आहे, सहज राहण्याची जी स्थिती आहे, जीवनाचा खरा आनंद त्या ठिकाणी दडलेला आहे. आणि म्हणून ज्याला सहज राहून आनंद घेता येतो, सहजतेमध्ये नेहमी राहता येतं, ही सहजताच सुखदुःख आपली घेऊन जातात. ही सहजता आहे, नॉर्मल अवस्था आहे. ही सहजता भंग करण्याचं काम ही द्वंद्व करीत असतात. आणि म्हणून हा खेळ ज्याला लक्षात आला त्याला जीवनाची ही समान अवस्था, सारखी अवस्था, नॉर्मल अवस्था ठेवण्याची कला त्या ठिकाणी अवगत होऊ शकते. आणि म्हणून अध्यात्मातली ही फार मोठी गोष्ट आहे. याच्यासाठी प्रत्येकजणानं जरूर प्रयत्न करायला पाहिजे. सुखदुःख दोन्ही ज्यावेळेस समान माणूस मानू लागतो त्यावेळेस एक वेगळाच आनंद, वेगळीच प्रसन्नता आणि तीही कायम राहणारी अशा प्रकारे जीवनामध्ये येत असते. आणि त्याच्यातून एक वेगळा जीवनाचा आविष्कार माणसाला अनुभवायला येतो. म्हणून प्रत्येकाने करावे अशा प्रकारची ही गोष्ट आहे.